काल संध्याकाळी 6:15च्या सुमारास शेंबूर ते वडाळा दरम्यान एक मोनोरेल बंद पडली। या मोनोरेलमधील प्रवासी एसी बंद झाल्यानं गुदमरले। क्रेनच्या मदतीनं 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं। यातील काही प्रवाशांना बंद एसी आणि गर्दीमुळे अस्वस्थ वाटू लागलं होतं, पण सुदैवानं वेळीच सगळ्या प्रवाशांची सुटका करण्यात आली। दरम्यान ही मोनोरेल का बंद पडली याची 2 कारणं दिली जात आहेत। तांत्रिक बिघाडामुळे आणि गर्दी जास्त झाल्यानं मोनोरेल बंद पडल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर मोनोरेलमधून 582 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, मोनोरेलची सध्याची काय परिस्थिती आहे? प्रवाशांचा कसा प्रतिसाद दिसतोय? प्रज्ञा, सध्या जी माहिती मिळते त्यानुसार काही वेळापूर्वीच पीटीआयने देखील या संदर्भात एक स्पष्टता दिलेली आहे की मोनोरेल जी आहे ही सुरू झालेली आहे। मी सध्या मैसूर कॉलनी मोनोरेल स्टेशन जवळ आहे, जिथं ही काल थरारक घटना घडली होती। आपण पाहतोय समोर अजूनही तो जो रूळ आहे तो तुटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्याच्यामुळं काल ही घटना घडली। जी माहिती आपल्याला आता मिळते त्यानुसार प्रवाशी संख्या जी आहे ती जास्त झाली आणि त्यामुळं ही समस्या निर्माण झाली अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे। मोनोची क्षमता साधारणपणे 104 टनांची आहे। प्रवासी वाढल्यानं वजन साधारणपणे 109 टनांपर्यंत पोहोचलं आणि त्यामुळं ही घटना घडली। सुरक्षा रक्षकांना देखील प्रवाशांना अडवण्याची काल प्रयत्न केला, मात्र ज्या पद्धतीनं सेंट्रल आणि हार्बर मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये लोकल ट्रेन रद्द झाल्या होत्या, त्यामुळे प्रत्येकाला घरी पोहोचायचं होतं आणि त्यामुळं सायंकाळी 6:15च्या सुमारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि ही घटना घडल्याचं आपल्याला समोर आलं। सध्या तरी या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत या ठिकाणाहून ती मोनो हटवण्याचा प्रयत्न चालू होता। रात्रीच ती मोनोरेल हटवण्यात आल्याची देखील माहिती मिळते। यासोबत आणखीन एक महत्त्वाचं कारण सांगण्यात येत आहे, गाडीत वजन वाढलं, पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला आणि त्यातूनच गाडीचा विद्युत पुरवठा बंद झाला। मी जो समोर दाखवत होतो तीच ही गोष्ट आहे की वजन वाढल्यामुळे पॉवर रेल आणि करंट यांच्यामधला जो संपर्क आहे तो तुटला। बरोबर आहे, त्यामुळे तांत्रिक बिघाड झालेला होता, वजन जास्त झालेलं होतं। पण अर्थात ज्यावेळी अशा पद्धतीनं मुंबईत पाऊस पडतो त्यावेळी प्रवासी सुखरूप घरी पोहोचतील अशा उपाययोजना करणं देखील गरजेचं आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। शक्तीपीठ महामार्गाला काँग्रेस खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा कडाडून विरोध आहे। मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मात्र या प्रकल्पाला ठाम पाठिंबा दर्शवलाय। नागपूर, मुंबई, गोवा असा विकासाचा गोल्डन ट्रायंगल तयार होईल असा दावा करत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या संदर्भात प्रस्तावही सादर केलाय। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिल्यामुळे काँग्रेस पक्षात आपल्याला विरोध होईल असं वाटत नसल्याचंही नितीन राऊत यांनी म्हटलंय। काँग्रेस विकासाच्या प्रश्नावर विरोध करत नाही, करणारही नाही। विकासाच्या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका ठाम राहील असं मत त्यांनी व्यक्त केलंय। नागपूरला समृद्धी महामार्ग सुद्धा जोडतो आणि तोच महामार्ग जो गोव्याला जोडणारा या ठिकाणी तयार होतो आहे शक्तीपीठ या नावानं, तो महामार्ग सुद्धा जर याला जोडला तर मुंबई आणि गोवा दोन्ही ठिकाणची समुद्राची बंदरं ही नागपूरशी जोडली जातील। जर विदर्भाशी दोन्ही बंदरं जर जोडली गेली तर याही ठिकाणी विकासाच्या संधी उपलब्ध होतील आणि 1 लाख कोटीच्या वर गुंतवणूक येऊ शकेल। म्हणून हा गोल्डन ट्रायंगलचा संकल्पना या ठिकाणी मी मांडली आहे। तुमचे सहकारी नेते आहेत ते विरोध करतायत, जोरात विरोध होत आहे। तो विरोध त्यांचा भ्रष्टाचाराला आहे। त्यांचा विरोध तो महामार्ग तयार होत असताना ज्या पद्धती किंवा प्रक्रिया राबवली जाते त्याला असावा असं माझी समज आहे। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरती असलेल्या एकतानगर परिसरात पुन्हा एकदा लोकांच्या घरात, इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे अनेक लोक सध्या घरात अडकून पडलेले आहेत। महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करतायत। या सगळ्या लोकांची राहण्याची व्यवस्था एका शाळेत केलेली आहे। मात्र तरी देखील इथले लोक घरातून बाहेर यायला तयार नाहीत। मात्र काही लोक हे घराच्या आवारातच अडकलेले आहेत। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। शिवानी, सध्या काय परिस्थिती आहे सिंहगड रस्त्यावरती? कोणकोणत्या इमारतींमध्ये पाणी शिरलंय? नागरिकांचं काय मत आहे, काय भूमिका आहे?
प्रज्ञा, काल रात्री ज्यावेळी 35,000 खडकवासल्यातनं विसर्ग सुरू केला होता आणि त्यामुळे या सगळ्या परिसरात आहे पाणी साचायला सुरुवात झाली, तर मागच्या तीनही सोसायटी आहे त्या तीनही सोसायट्यांमध्ये मधल्या सगळ्या पार्किंगमध्ये सध्या पाणी शिरलं आहे आणि याच सगळ्या नागरिकांना खाली येण्याचं, त्यांच्या गाड्या बाहेर काढण्याचं आवाहन महापालिकेकडनं करण्यात येत आहे. आपण जर बघितलं तर उजवीकडे माझ्या सगळी महापालिकेचे सगळे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे आणि एवढंच नाही तर या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं वारंवार या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही तुमच्या गाड्या असू दे, तुमचं सामान आणि तुम्ही स्वतः सुरक्षित स्थळी दाखल व्हा. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायला तयार आहोत. मात्र इथले कोणतेही नागरिक जे आहेत ते खाली उतरायला तयार नाहीये. मागच्या वर्षी आपण जर बघितलं तर 25 जुलैला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीचं आवाहन सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं, मात्र कोणतेही नागरिक खाली आले नव्हते. त्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती या सगळ्या परिसरात झाली होती. अशी कोणतीही परिस्थिती उद्भवू नये याची संपूर्ण खबरदारी आहे ती महापालिकेकडनं घेण्याचं सगळं कार्य सध्या सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी, महिला अधिकारी आहे ते देखील या ठिकाणी दाखल झाले आहे. समोरची जर सोसायटी बघितली तर या सोसायटीमध्ये संपूर्ण पार्किंग जे आहे ते पाण्याखाली गेलंय. या खिडक्यांमध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांना खाली येण्याचं आवाहन जेव्हा हे सगळे महापालिकेचे अधिकारी करत होते तेव्हा या सगळ्या नागरिकांनी काही नागरिकांनी खिडक्या लावून घेतल्या आहेत. तर एकीकडे बघितलं तर हे सगळे महापालिकेचे जे अधिकारी आहे ते या नागरिकांना खाली येण्याचं आवाहन करताय. सगळे जे आहे अग्निशमन दलाचे हे जे पथक आहे ते देखील या ठिकाणी दाखल झाले आहे. प्रत्येक नागरिकाला खाली या, तुमच्यावर आज 9 ते 10 वाजेपासून साधारण 39,000 क्युसेकनं खडकवासला धरणातनं पाणी सोडण्यात येणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा पाण्याची पातळी वाढू शकते. याची सगळी खबरदारी असताना देखील इथले कोणतेही नागरिक खाली यायला तयार नाही आहेत. काही प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न तर केले जात आहेत, पण त्यासोबतच नागरिकांचं सहकार्य देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. शिवानी, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. दरम्यान पुढचे 3 तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढच्या 3 तासांसाठी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आधीचा अलर्ट सकाळी 6 वाजता संपलाय. वेधशाळेकडून मुंबईसाठी आता नव्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. रायगडसाठी आज सुद्धा रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर सुद्धा अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय. तर विदर्भामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांसह पावसाची शक्यता वर्तवली जाते. तर हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा पाहता खबरदारीचा उपाय म्हणून आज राज्यातल्या अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि कल्याण डोंबिवली या भागातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड या गावांचा समावेश आहे. तर कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण आणि फलटणमध्ये परिस्थिती पाहून सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान रायगडमध्ये रेड अलर्ट कायम असून काही भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय. रत्नागिरी, सिंधुदुर्गात समुद्र खवळलेल्या स्थितीत असेल. समुद्र किनाऱ्यावरती 3 ते 3.5 मीटर लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. रोहा शहरातील कुंडलिका नदीवरचा एक पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी पूल बंद ठेवण्यात आलाय. कुंडलिका नदी सुद्धा इशारा पातळी ओलांडून धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. यामुळे परिसरातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 7 इंच इतकी असून जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी अतिशय संथ गतीनं वाढतीये. त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरून न जाता सतर्क राहणं गरजेचं आहे. दिलासादायक बाब म्हणजे राधानगरी धरणाचे 7 पैकी 5 स्वयंचलित दरवाजे बंद झाले. याचा अर्थ घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेलेत. यामुळे धोकादायक ठिकाणाहून वाहतूक करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. नागपूर शहर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग केला जाणार आहे.
सकाळी 8 वाजता 500 ते 9 वाजता 1500 क्युसेकनं विसर्ग केला जाणार आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढही केली जाणार आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान गंगापूरसह जिल्ह्यातील इतर धरणांमधूनही विसर्ग सुरू आहे. तर शहर आणि धरण क्षेत्रात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत. त्यामुळे विविध नदीपात्रांमध्ये विसर्ग केला जातोय. परिणामी नद्यांची पाणी पातळी वाढतीये आणि पुराचा धोका देखील वाढलेला आहे. नाशिक शहर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मध्यरात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग केला जाणार आहे. सकाळी 8 वाजता 500 तर 9 वाजता 1500 क्युसेकनं विसर्ग केला जाणार आहे. मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमधून वाहणारी पवना नदी पात्र ओलांडून वाहतीये. त्यामुळे पवना नदीचं पाणी मोरया गणरायाच्या चरणी आलंय. परिणामी पवनामाई आणि मोरया गणपतीच्या भेटीचा योग पुन्हा एकदा जुळून आलाय. आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यानं. पुढची बातमी पाहूया. मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. हायकोर्टाच्या निर्देशानंतर महापालिकेनं कबूतरखाना ताडपत्रीनं झाकला. त्याविरोधात जमावानं आंदोलन करून ताडपत्री फाडून बांबू उचकटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दादर पोलिसात 150 जणांवर गुन्हा दाखल केलाय. खरं तर पोलीस महापालिकेच्या तक्रारीची वाट पाहत होते. मात्र पालिकेकडून तक्रार न आल्यानं पोलिसांनीच गुन्हा नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक महत्त्वाची अपडेट. केंद्र सरकार आता पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्र्यांना हटवणारा कायदा आणणार आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये सलग 30 दिवस अटक झाल्यास पदावरून हटवलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेमध्ये विधेयक मांडण्याची शक्यता आहे. 30 दिवसांच्या अटकेनंतर राजीनामा बंधनकारक असेल, अन्यथा हकालपट्टी केली जाईल. 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. निर्दोष सुटल्यानंतर मात्र पुन्हा पंतप्रधान मुख्यमंत्री होता येणार आहे. सध्याच्या तरतुदीनुसार 2 वर्षांची शिक्षा झाल्यास आमदारकी किंवा खासदारकी जाते. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज सकाळी 11 वाजता आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि एनडीएच्या मित्रपक्षांचे खासदार यावेळी उपस्थित राहणार असून पंतप्रधान मोदी यांचंही नाव प्रस्तावकांमध्ये आहे. राधाकृष्णन 4 नामांकन संच दाखल करणार असून प्रत्येक संचावरती 20 प्रस्तावक आणि 20 समर्थकांची स्वाक्षरी असेल. 21 ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 सप्टेंबरला मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील. उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी 21 ऑगस्टला आपलं नामांकन दाखल करणार. त्याआधी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक घेणार असून या बैठकीमध्ये रेड्डींची खासदारांची औपचारिक ओळख करून दिली जाणार आहे. त्यानंतर नामांकन अर्जावरती प्रस्तावक आणि समर्थक खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. उपराष्ट्रपती पदासाठी आता एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये थेट सामना होणार आहे. इंडिया आघाडीनं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याशी होईल. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार दक्षिणेकडून आहेत. निवृत्त न्यायमूर्ती रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आहेत, तर सीपी राधाकृष्णन हे तमिळनाडूचे आहेत. 79 वर्षीय रेड्डी हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त होते. ते मूळचे संयुक्त आंध्र प्रदेशचे आहेत. 2007 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. संगमनेरमधल्या कीर्तनावरून राज्यामध्ये वाद उफाळलाय. संग्राम बापू महाराज यांनी हिंदू मुस्लिम विधान केल्यानं गोंधळ उडाला. त्यावेळी संग्राम बापू महाराजांना धक्काबुक्की करत जमावानं वाहनावर हल्ला केला. या प्रकरणानंतर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आम्हाला आता नथुराम गोडसे व्हावं लागेल असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. वारकरी संप्रदायातल्या व्यक्तींनी राजकीय भाष्य करू नये असं थोरात म्हणालेत. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला. आहे की राजकारण इथे नको, कारण इथे सर्व राजकीय पक्षाचे आपण एकत्र व्यासपीठावर येत असतो. एक बंधुभावाचं वातावरण तिथे निर्माण होत असतं. असं असताना कालचे महाराज जे कोणी तथाकथित महाराज होते त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं, राजकारणावर भाषण सुरू केलं. पण विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे. नवी मुंबईमध्ये आमदार रोहित पवार आज भव्य मोर्चा घेऊन सिडको कार्यालयाकडे जाणार आहेत. ब्रिटिशांकडून मिळालेल्या 4000 एकरहून अधिक जमिनीतून 2024 मध्ये 15 एकर जमीन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला नियम डावलून दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून केला होता. तर हाच मुद्दा घेऊन रोहित पवार सिडकोच्या कार्यालयावरती धडक मोर्चा घेऊन जाणार आहेत. या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेही सहभागी होणार आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावरून सध्या राजकीय घमासान सुरू आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकांसारखा घोळ होऊ नये म्हणून काळजी घेतल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी व्हीव्हीपॅट मशीन असावं अशा मागणीचं निवेदन निवडणूक आयोगाला दिलं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असलं पाहिजे या संदर्भातलं निवेदन देखील आज आम्ही निवडणूक आयोगाला दिलंय. कुठल्याही परिस्थितीत नियमानुसार निवडणुका झाल्या पाहिजे हा आमचा असणारा जो स्टँड आहे आणि राहुल गांधींनी एकंदर असणारी जी भूमिका आहे ती देखील अधोरेखित करण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न होता. बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. पुण्यातील जलसंपदा विभागाची तब्बल 153 एकर जागा सरकार जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ही जागा सुभाष सामुदायिक शेतकरी सहकारी संघाला कसण्यासाठी देण्यात आली होती, पण त्यांनी ती अविनाश भोसलेंच्या बिल्डर कंपनीकडे देण्याचा निर्णय घेतल्याचं एबीपी माझानं उघड केलं होतं. त्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर आता जलसंपदा विभागानं जागा परत घेण्याचं पाऊल उचललं. भारतामध्ये ऑनलाईन गेमिंगची क्रेज मोठ्या प्रमाणात आहे. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत अगदी सगळ्यांमध्ये ऑनलाईन गेमिंगची क्रेज असल्याचं दिसून येतं. मात्र देशात वेगानं वाढणाऱ्या या ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं मंगळवारी ऑनलाईन गेमिंग संदर्भातील एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या ऑनलाईन गेमिंग विधेयकाचा उद्देश हा की डिजिटल गेमिंग संदर्भातील नियम करणं आणि पैशाशी संबंधित सर्व गेमिंग व्यवहार पूर्णपणे बंद करणं असल्याचं सांगितलं जात आहे. ऑनलाईन गेमिंग संदर्भातील हे विधेयक आज लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकार संसदेमध्ये विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स पाहिल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स. पिढ्या बदलतील पाईप नाही.